विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील व्याकरण मध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद कसं ओळखायचं हा घटक बघणार आहोत। तर याच्यामध्ये एक उदाहरण मी तुम्हाला देते। उदाहरण बघा, एक वाक्य सांगते। कृष्णाने बासरी वाजवली। वाक्य समजलं? कृष्णाने बासरी वाजवली। बघा, आता वाक्यातील क्रियापद तुम्हाला माहिती आहे, आपण 5वीला नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण सगळं बघितलेलं आहे। क्रियापद कोण ओळखते सांगायचं? बरोबर, क्रियापद काय आहे? वाजवली। तर बघा, इथे वाजवण्याची क्रिया होते, म्हणजे वाक्यामधलं क्रियापद आहे वाजवली। आता आपल्याला कर्ता आणि कर्म ओळखायचं असेल तर काय करायचं? क्रियापदाला प्रश्न विचारायचा। कोणी वाजवली? कोण वाजवणार? बासरी कोण वाजवणार आहे? कृष्णा। बरोबर, म्हणजे कोण हा प्रश्न। क्रियापदाला काय विचारायचं आहे आपण? क्रियापदाला आपण कोण हा प्रश्न विचारायचा। बघा, काय उत्तर मिळेल मग त्याचं? क्रियापदाला कोण हा प्रश्न विचारल्यावर वाजवणारा कोण? कृष्णा। आणि क्रियापदाला काय प्रश्न विचारायचा? काय वाजवली? बासरी। तर बघा, तर आपल्याला कृष्ण हा झाला कर्ता, कोणी वाजवली? कर्ता। बरोबर, आणि काय वाजवली? क्रियापदाला आपण विचारलं, क्रियापदाला प्रश्न विचारायचा। बघा, क्रियापदाला प्रश्न विचारला, काय वाजवली? तर काय येणार आहे? काय वाजवली? बासरी। म्हणजे बासरीने काय झालेली आहे? कर्म। बासरी ही कर्म झालेली आहे। म्हणजे ह्या क्रियापदाला कुठलंही वाक्य असो, वाक्याचं आपल्याला क्रियापद कळालं, त्या क्रियापदाला कोण आणि काय प्रश्न विचारल्यावर आपल्याला कर्ता आणि कर्म याचं उत्तर मिळतं। उदाहरणार्थ एखादं दुसरं उदाहरण बघूया आपण। आता यातलं समजलं कर्ता आणि कर्म। आता दुसरं एक वाक्य बघा, राजूने पतंग उडवला। उदाहरण दुसरं बघूया आपण। हा, इथे उदाहरण बघूया, राजूने पतंग उडवला। आता क्रियापद कुठलं? क्रियापद कोणतं आहे? उडवला। आता क्रियापदाला आपल्याला कर्ता पाहिजे, बरोबर? काय प्रश्न विचारायचा क्रियापदाला? कोण पतंग उडवणार आहे? कोणी उडवणार? राजू। राजू हा काय झाला? कर्ता। बघा, कर्ता कोण आहे? राजू। बरोबर, आता क्रियापदाला विचारायचं, काय उडवला? म्हणजे कर्म कोण आहे? आणि आपलं क्रियापद काय आहे? क्रियापद काय? म्हणजे आपल्याला कर्ता, कर्म आणि क्रियापद हे वाक्यातलं आपल्याला ओळखायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला वाक्याचं क्रियापद घ्यायचं। क्रियापद कळालं की तुम्हाला कर्ता आणि कर्म विचार ओळखायला अवघड जात नाही। कर्ता पाहिजे असेल तर क्रियापदाला कोण विचारायचं, कोण हा प्रश्न, आणि कर्म पाहिजे असेल तर काय हा प्रश्न विचारल्यावर आपल्याला कर्ता आणि कर्म मिळून जाईल। फक्त आपल्याला वाक्यातील क्रियापद समजलं पाहिजे। आणि वाक्याचं क्रियापद हे शक्यतो वाक्याच्या शेवटी येतं। हा, म्हणून घ्या ते वाक्यातील क्रियापद हे शक्यतो वाक्याच्या शेवटी येते। वाक्यातील क्रियापद हे शक्यतो वाक्याच्या शेवटी असते। वाक्यातील क्रियापद हे शक्यतो वाक्याच्या शेवटी येते।